then use the polymorphism. Then basically polymorphism categorized into two types. One is a static polymorphism and one is a dynamic polymorphism. Static polymorphism says runtime polymorphism. if you want to decide the decision on compile time only, जब मेथड ओवरलोड करते हो उसमें और फंक्शन ओवरलोडिंग होता है उसमें, है ना, जिसमें मेथड नेम सेम रहता है, फंक्शन नेम सेम रहता है, आपका सिग्नेचर डिफरेंट रहता है ना, दिस इज अ फंक्शन ओवरलोडिंग और मेथड ओवरलोडिंग. और सेकंड वन है आपका रन टाइम पॉलीमॉर्फिज्म और डायनामिक पॉलीमॉर्फिज्म. देन हाउ टू अचीव डायनामिक पॉलीमॉर्फिज्म? Okay, for dynamic polymorphism we use the method overriding. Method overriding says method name same, function name same, signature same, everything is same. But अगर आपको method overriding करना हो, dynamic polymorphism use करना हो, then we need to use the inheritance. Without inheritance we cannot override the methods because same class में हम एक function को override नहीं कर सकते, same नहीं लिख सकते. अगर हमको सेम लिखना है तो हम कहाँ लिखेंगे? उसके इनहेरिटेंस क्लासेस में लिखेंगे, उसके चाइल्ड क्लासेस में लिखेंगे. ओके सर रन टाइम पॉलीमॉर्फिज्म में एम्बिग्यूटी एरर कब आता है सर? हाँ, एम्बिग्यूटी कब आता है? नाइस क्वेश्चन. सपोज आई हैव टू बेस क्लासेस, है ना, मेरे पास दो बेस क्लास है और दोनों को मैं सिंगल क्लास के साथ एक्सटेंड करता हूँ जहाँ पे मल्टीपल इनहेरिटेंस आता है. मल्टीपल इनहेरिटेंस क्या कहता है कि दो में सेम क्लास है, दो सेम क्लास में सेम मेथड से, और आप यहाँ पे कॉल कर रहा हूँ, तो वहां पे एम्बिग्यूटी प्रॉब्लम आएगा कि ये मेथड किसकी है, इसकी है या उसकी है ना. यहाँ पे हमारा जेवीएम और हमारा कंट्रोलर बेसिकली क्या होगा, कंफ्यूज होगा कि हम एग्जीक्यूट किससे करें, फर्स्ट वन को एग्जीक्यूट करें या सेकंड वन को, है ना. तो इसके लिए हम क्या करेंगे सर मैं क्वेश्चन Python में एम्बिग्यूटी मल्टीपल इनहेरिटेंस को, पॉलीमॉर्फिज्म में चाहिए था सर, इनहेरिटेंस में नहीं. सॉरी सर मैंने पूछा था सर पॉलीमॉर्फिज्म में कब होता है सर एम्बिग्यूटी? वही बोला ना भाई, मैंने पॉलीमॉर्फिज्म की ही बात कर रहा हूँ. एक चीज याद रखो कि अगर आप ओवरराइडिंग करते हो तो इनहेरिटेंस आता ही है. विदाउट इनहेरिटेंस आप रन टाइम पॉलीमॉर्फिज्म अचीव नहीं कर सकते, है ना. उसका मतलब मैंने एक्सप्लेन क्या किया था कि हम सेम क्लास में सेम मेथड नेम सेम सिग्नेचर नहीं दे सकते, डुप्लीकेट नहीं लिख सकते, है ना. हम ओवरलोड कर सकते. ओवरलोड का मतलब क्या है कि मेथड नेम सेम रखो बट आप उसकी सिग्नेचर डिफरेंट दो, लाइक उसके आर्गुमेंट डिफरेंट दे दो, आर्गुमेंट का टाइप डिफरेंट दे दो, आर्गुमेंट की नंबर ऑफ आर्गुमेंट डिफरेंट दे दो. वो ओवरलोड अवेलेबल है आपके सिम में. बट आपके रन टाइम पॉलीमॉर्फिज्म के लिए और आपके मेथड ओवरराइडिंग के लिए, फंक्शन ओवरराइडिंग के लिए आपको मैंडेटरी क्या है, आपको मैंडेटरी है आपका इनहेरिटेंस. विदाउट इनहेरिटेंस हम मल्टीपल डायनामिक पॉलीमॉर्फिज्म अचीव नहीं कर सकते, रन टाइम पॉलीमॉर्फिज्म अचीव नहीं कर सकते. हाँ, तो यहाँ पे एम्बिग्यूटी प्रॉब्लम तब आता है जब आपके पेरेंट क्लास दो है और आपका चाइल्ड क्लास सिंगल है और सिंगल क्लास दोनों की सेम मेथड को कॉल करने का ट्राई करता है, उस समय एम्बिग्यूटी प्रॉब्लम्स आता है. ओके सर, ओके सर. हेलो सर. यस सर स्क्रीन इज नॉट विजिबल. तो मैंने स्क्रीन शेयर नहीं की. ओके करता हूँ, मैं करता हूँ. मुझे एक बार आपको कांसेप्ट बता दो, जैसे हम एक एक टॉपिक को लेके जाएंगे ना, तो मैं आपको स्क्रीन शेयर करके एवरीथिंग आई विल एक्सप्लेन थ्योरेटिकली एंड प्रॅक्टिकली एज वेल. सर आपण बेसिक बद्दल बोलणार नाहीत का? सॉरी, बेसिक बद्दल बोलणार नाहीत का? कुठल्या बेसिक बद्दल? बेसिक सर, सी सी प्लस प्लस, सी शार्प, जावा, नोड जेएस. बेसिकली हा मला सांगा, सी आणि सी प्लस प्लस. मी आज माझा असा पॉइंट ऑफ व्ह्यू होता की मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स तुमचे जावा पायथॉन ते पासून चालू होत आहेत, एसक्यूएलच्या क्वेरी पासून स्टार्ट होत आहेत. तर आपल्याला सी सी प्लस प्लसच्या कन्सेप्ट रिकव्हर करण्याची गरज आहे का? जर असेल तर आपण त्या करू, नसेल तर मी जावा पासून किंवा पायथॉन पासून स्टार्ट करून पुढे जातो, असं माझा प्लॅन होता. आणि एकदा रिव्हिजन सेशन मध्ये मग मागचं घेऊ. जर तुम्हाला गरज असेल सी सी प्लस बेसिक इंट्रोडक्शन. करू.
सर सी प्लस प्लस नको सर, रिझ्यूम मध्ये पण ऍड नाही केला मी. नाही मी तेच म्हणतोय ना, की कारण काय आहे माहितीये का, की रिअल टाइमला तुम्हाला हेच यूज करायचं, म्हणजे जावा किंवा पायथॉन किंवा डॉटनेट हेच यूज करायचं, किंवा नोड.js हेच यूज करायचे. मग तुम्ही सी आणि सी प्लस प्लस करून फायदा नाहीये तुम्हाला. कुणी इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारणार पण नाही सी प्लस प्लस. यस सर, पायथॉन पासून सुरुवात केली तरी चालेल सर, बेस्ट हो. राहील. तुम्हाला एकदा पायथॉन पासून करणार किंवा जावा पासून करणार किंवा डॉटनेट पासून करणार, किंवा जास्तीत जास्त लय झालं तर मग क्वेरीज पासून करणार, एसक्यूएल पासून. ओके ठीक. आणि तसं स्टार्ट करू ना. हॅलो. येस. हा, पीपीटी प्रेझेंटेशन किंवा जर स्क्रीन शेअर वगैरे करून सांगितलं तर अजून समजेल सर. हा, आपण करतो, मी शेअर करतो, तुम्हाला शेअर करून सांगतो. पण माझा आजच्या सेशनचा मोटो हा होता की तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मला अंडरस्टँड करून घ्यायचे होते. तुम्ही कुठल्या टेक्नॉलॉजीला प्रेफर करताय ते मला अंडरस्टँड करून घ्यायचं होतं, आणि तुमच्या इंटरेस्ट वर, तुमच्या तुम्ही आतापर्यंत फेस केलेल्या एक्सपिरियन्स वर, किंवा तुम्ही ज्याचं प्रिपरेशन करताय त्या फेसवर आपण एक प्लॅन करून त्या पद्धतीने सेशन वर्कआउट करायचं होतं माझ्यासाठी. सर आमच्यापैकी बरेच तर मेकॅनिकल बॅकग्राऊंड किंवा नॉन आय टी बॅकग्राऊंडचे, त्यामुळे हे सगळं काही नवीन आहे आमच्यासाठी. ओके, तुमचे सेशन कसे क्लासरूम सेशन झाले की ऑनलाईन सेशन झालेले सगळे? यामध्ये मिक्स बॅचेस आहेत सर, IoT वगैरे, तर त्यामध्ये क्लासरूम मध्ये सेशन झालेले. हा हा. हा. रोबोटिक्सचं ऑनलाईन झालं होतं सर. रोबोटिक्स ऑनलाईन झालं होतं. ओके ओके. म्हणजे सगळे सर डिफरंट बॅकग्राऊंड वरून प्रिपेअर करतो. ओके, ठीक आहे. तर एकदा मी सरांशी डिस्कस करतो. मला तर कारण बऱ्याच मुलांना काही समजलं नाही. अगोदर पार्टिसिपेंट सर अराउंड 100 होते, आता 49 उरले. सॉरी सॉरी सॉरी. म्हणलं सर असं वाटलं की बऱ्याच जणांना काही समजत नव्हतं आजचं. आज जॉईनिंग टाइमला पार्टिसिपेंट अबाउट 100 होते, हा हा. आता फक्त 49 उरले. जर सगळ्यांना जर समजू लागलं तर बरं होईल. कारण यामध्ये असे काही आहेत की बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप काही शिकलेलं आहे, त्यामुळे ते पुढे जातात. पण ज्यांना सर येत नाही त्यांना पण फायदा व्हावा असं वाटतं. यस सर. याच्यामध्ये कसं असतं म्हणजे ज्यावेळेस रिव्हिजन सेशन म्हटलं ना, की काही लोक एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात, ज्यांना म्हणजे गरज काही नसते, किंवा ज्यांना ते गोष्टी कळायला पण टाइम लागतो. ओके ना. आता सेशन फर्स्ट डेला मी जर डायरेक्ट कन्सेप्ट स्टार्ट केल्या तर परत उद्याचे जे काही लोक कसे म्हणणार आहे की सर तुम्ही अगोदर प्रॉब्लेम स्टेटमेंट अंडरस्टँड करून नाही घेतलं. जर प्रॉब्लेम स्टेटमेंट अंडरस्टँड केलं तर त्यावर प्लॅन केलेला वर्कआउट बेटर राहील. पण जर मी डायरेक्ट स्टार्ट केलं असतं तरी चालेल, माझ्याकडे कन्सेप्ट रेडी, तर पीपीटी रेडी, तर मी तिथपासून स्टार्ट करू शकतो, नॉट एन इश्यू. पण तुमच्या कन्सेप्ट आधी ट्राय करून अंडरस्टँड करून घेतलं, म्हणजे पहिला डे ॲज अ इंट्रोडक्शन डे म्हणून मी कन्सिडर केला होता, आणि त्या पद्धतीने मी जस्ट वर्कआउट केलं है ना. मला जर तसं तुम्ही म्हटलं असतं की सर तुम्ही डायरेक्ट कन्सेप्ट स्टार्ट करा, देन आय विल स्टार्ट इट. हो चालेल सर. त्यासाठीच म्हणलं की आपण काय काय शिकणार त्याबद्दल जर असं समजून घेतलं तर बरं आहे. हा, तर माझा असा प्लॅन आहे की आपल्या सिलेबस नुसार तुमचा जो सिलेबस झालाय त्या कन्सेप्ट मी एकदा तुम्हाला ओव्हरव्ह्यू करणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला पायथॉनच्या कोर पायथॉनच्या कन्सेप्ट, ओके, ऍडव्हान्स पायथॉनच्या कन्सेप्ट, कोर जावाच्या कन्सेप्ट, ऍडव्हान्स जावाच्या कन्सेप्ट, त्याच्यानंतर तुमचे एसक्यूएलच्या क्वेरीज है ना, आणि त्याच्यानंतर तुमच्या लॉजिक बिल्डिंग साठीचे प्रोग्राम्स. मग ते प्रोग्राम्स तुम्ही जावा मध्ये करा, पायथॉन मध्ये करा, किंवा डॉटनेट मध्ये करा है ना. याचबरोबर इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स, अशा पद्धतीने हा एक आपल्याला हे क्रिएट करायचा होता सिलेबस. ओके चालेल सर.
ओके ओके सर. चालेल सर, कंटिन्यू करू शकतो आपण. ओके तुमचा प्लॅन कसा आहे काय हा असा राहून द्यायचा की आणखी काही चेंज करायचं? सॉरी सर, समजलं नाही. नाही, मला हे म्हणायचंय की आता तुमचा जो प्लॅन आहे तो मी जो सांगितलं तसा वर्कआउट केला तर चालेल की मी तुम्हाला पहिल्यांदा कन्सेप्ट सांगेल की बाबा आता तुमचं सपोज कोर जावाच्या कन्सेप्ट सांगेल, त्याच्यानंतर मी तुम्हाला ऍडव्हान्स जावाच्या कन्सेप्ट सांगेल, त्याच्यानंतर मी तुम्हाला जे इंटरव्ह्यूला रिसेंटली यूज होते आयटी मध्ये ते इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आन्सरिंग शेअर करेल. देन पायथॉन, कोर पायथॉन, ऍडव्हान्स पायथॉन त्याचे इंटरव्ह्यू क्वेश्चन आन्सर हे शेअर करेल. देन एसक्यूएल चे कमांड्स, एसक्यूएलच्या इंटरव्ह्यू बेस्ड क्वेश्चन्स ते शेअर करेल. त्या पद्धतीने करणार आहे. ओके, चालेल सर. सर ओके 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 हेलो सर. चालेल Yes. सर, पायथन पासून सुरुवात. सर ये जो 15 दिन का कोर्स है ना सर, हाँ इसके बेसिस पे दिसंबर एंड में हमारा फिर से इंटरव्यू होने वाला है सर. सो सिलेबस कंप्लीट करना होगा सर. जस्ट मिनट. सिलेबस आने वाला है ना हमको. हेलो. यस हेलो यस सर. कोई तो कुछ बोल रहा था. सर दिसंबर एंड में ना सर, इस कोर्स 15 दिन के बाद एक कोर्स पे सर फिर से हमारा इंटरव्यू होने वाला है सर. हाँ हाँ सर पहले कंपनी ने लेटर ऑफ इंटेंट दे के रखा है, और लेटर ऑफ इंटेंट में मेंशन किया है कि ये जो पर्टिकुलर कोर्स है क्रैश कोर्स 15 डेज का, उसके बाद वो लोग इसके परफॉर्मेंस बेसिस पे फिर से इंटरव्यू लेने वाले हैं सर. ओके तो ये ओके मस्ट ओके है कि सर एक सेशन कंप्लीट होना है. सर स्लो 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 करते जाएंगे तो फिर जावा के लिए सर 2 महीने भी Sorry? जावा वो जावा पर भी क्वेश्चन पूछने वाले हैं, ऐसा उन लोगों ने बताया है. और जावा में भी स्प्रिंग कॉन्सेप्ट ऐसा. हाँ हाँ तो मैं एक बार मुझे वही सर से डिस्कस करना है कि हमें किसके बेसिस पे क्या करना है. कि अभी यहाँ पे जो देखा ना हमने तो बहुत सारे बैकग्राउंड के बहुत सारे हाँ. स्टूडेंट्स है ना. तो एक बार वही. मैं सर से डिस्कस करता हूँ कि व्हाट विल बी द प्लान फॉर द स्टूडेंट्स. ओके अगर एक एक कोई ये रहेगा मेरे लिए तो अच्छा रहेगा. और आपको कोई और एक एक्स्ट्रा फैकल्टी देके कोई और कवर कर सके तो ये पूरी कवर हो जाएगी जो ऑल टॉपिक्स है वो. हाँ हाँ. ठीक है मैं एक बार सर से डिस्कस करता हूँ, देन हम डिसाइड करेंगे व्हाट विल बी द प्लान. ओके सर. जस्ट वेट फॉर फ्यू मिनट्स. ओके सर.
हॅलो सर. Yes. Hello. Hello. हॅलो सर. आय मीन बाकीचे नॉन आय टी सर त्यामुळे बेसिक पासून थोडं व्यवस्थित. Sorry. सर आता ते सी प्लस प्लस सांगितलं ते थोडं समजत नव्हतं सर. नाही मी आता तेच सरांशी डिस्कस करतोय. तुम्हाला जो त्यांनी सिलेबस पाठवलाय ना, तो तुम्हाला एक जावाचा क्रॅश कोर्स म्हणून सिलेबस पाठवलेला आहे, करेक्ट? येस सर. आपण त्याच विषयी मी सरांशी बोलतोय. कारण की पुढे चालून तर पायथॉन आणि जावा त्यावरतीच काम करायचं. हे पण एक मिनिट मी जस्ट हो सर. कसं आहे की आपलं कसं आहे माहितीये का, आपला हा कोर्स जो आहे ना, हा आपण प्लेसमेंटसाठी कोर्स करतोय आणि त्या प्लेसमेंट मध्ये कसं आहे की रिक्वायरमेंट जी ती जावाची आहे. तर त्या जावासाठी आपण हा कोर्स करतोय. त्याच्यासाठी आपण जावाचा ट्रेनर बोलवलाय. त्यामुळे ते जे सांगतील ते तुम्हाला जावाचं बेसिकली सगळं नॉलेज सांगतील. ठीक आहे, पहिले तर तुम्हाला ते जावाचं सगळं व्यवस्थित समजून घ्यायचंय की काय आहे. जर तुम्हाला जावामध्ये काही जर इश्यू असतील तर ते तुम्ही सांगा त्यांना, तुम्ही ते विचारा. आता जर तुम्ही C++, AI, ML च्या गोष्टी विचारल्या तर नंतरच्या गोष्टी आहेत. पहिले तुमचं बेसिक जावाचा क्लिअर व्हायला पाहिजे ना व्यवस्थित. येस सर. तर त्यांना तुम्ही जावाचे स्पेसिफिक प्रश्न विचारा, कारण की तो आपला स्कोप आहे. आपल्याला ते इम्पॉर्टंट आहे की आपल्याला जावा कळणं गरजेचं आहे, कारण की त्या कंपनीला तुम्हाला जावा आलेलं पाहिजे, AI आणि ML नाही. ठीक आहे. आता जमीर सर आहेत, एक मिनिट. हॅलो. ओके. तो मैंने अभी सर से भी डिस्कस किया, आपके जमीर सर से भी, और पराग सर भी थे मेरे साथ में. तो यही हमारा डिस्कशन हुआ है. और आज पर आपको जो कंपनी के लिए प्लेसमेंट देनी है, उस कंपनी का क्राइटेरिया भी जावा का है. तो बेसिकली इस 15 डेज में हम आपको कोर जावा, एडवांस जावा, स्प्रिंग बूट, माइक्रो सर्विसेज, इनके कंसेप्ट्स क्लियर कर लेंगे. और उसी में आपको सेकंड वंस मीन्स आपको ASP.NET मतलब C# और इसके लिए अलग ट्रेनर रहेगा. वो अलग ट्रेनर आपको अलग टॉपिक्स एक्सप्लेन करेगा, है ना. तो बेसिकली मेरा मेन मोटो भी यही है कि मैं आपकी ओनली कोर जावा, एडवांस जावा, स्प्रिंग बूट, माइक्रो सर्विसेज मीन्स बेसिकली जावा रिलेटेड जो भी टॉपिक्स है वो मैं आपके क्लियर करने वाला हूँ. ओके. इसी में किसी को कुछ डाउट्स है, कुछ कंसर्न्स है? सर पायथॉन पण घेतलं असतं आमचं. नाहीये, कारण पायथॉन माझा स्कोपच नाहीये. मी सरांना आता तेच बोलत होतो, त्यासाठीच मी जरा थोडंसं थांबवलं होतं सेशन तुमचं, आणि तुमच्या दोन्ही फॅकल्टीला मी बोलवलं होतं. म्हणजे जे तुमचे CTO आहेत त्यांना पण मी बोलवलं होतं, आणि जे तुमचे ट्रेनिंग कोऑर्डिनेटर आहेत त्यांना पण मी बोलवलं होतं. त्या दोघांशी डिस्कस करून मी तेच हे केलंय.
पायथॉन साठी तुम्हाला ट्रेनर येतील पण ते दुसरे येतील. तो पण सर मग आणि आता तुम्हाला रिगार्डिंग तसा एक मेल पण गेलेला आहे की तुमचा हा जावाचा क्रॅश कोर्स आहे, करेक्ट? Yes, sir. Yes, sir. येस सर. हाँ, तो अगर वो है तो फिर ये रहेगा. और एका आपकी जो दिवसासाठी अरेंज करा सर. सॉरी तुम्ही एका दिवसासाठी अरेंज करा सर. नाही कळलं मला. तुम्ही परत एकदा तुमच्याकडून सांगा. एका दिवसासाठी अरेंज करा सर पायथॉनचं. पायथॉन साठी आहेत ना, पण ते मी पराग सरांना तेच बोललो, तुमचे जे हा, सीटीओ आहेत ना तेच हा. बोललो की ही स्टुडंट असे आहेत की काहींचं एआय झालंय, काहींचं रोबोटिक्स झालंय, काहींचं बरोबर. पायथॉन झालंय, काहींचं नोड.js झालंय, काहींचं जावा झालंय. तर मग हा सिलेबस नेमका कसं करायचं की काय करायचंय आपल्याला. तर त्यांचं तेच म्हणले की आपण हा जो कोर्स डिझाईन केलाय, जी प्लेसमेंट येते आता रिसेंटली ती जावा बेसिसवर येते आणि जावा बेसिसवर आपण तिला कंटिन्यू करणार आहे है ना. म्हणून ही जी ट्रेनिंग राहणार आहे ही जावाची राहणार आहे. जावा म्हणजे कम्प्लीट जावा राहणार आहे. तुमच्या कोर जावा पासून तुमच्या स्प्रिंग बूट मायक्रो सर्व्हिसेस पर्यंतच्या सगळ्या कन्सेप्ट याच्यामध्ये 15 दिवसात क्लिअर केल्या जाते. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला आणखी हे असेल तर दुसरी फॅकल्टी येऊन तुम्हाला दुसऱ्या म्हणजे तुमच्या नोड.js किंवा तुमच्या ह्याच्या त्या कन्सेप्ट क्लिअर करणार. सर एमएल साठी बॅच कधी येईल तुमच्यामध्ये? कशाची? एमएल साठी, पायथॉन साठी. नाही मला नाही आयडिया तशी, पण मे बी जर तुमचा इंटरव्ह्यूचा प्लॅन तसाच असेल की तुमची येणारी सेकंड कंपनी म्हणजे जी पायथॉन वर येणार आहे ती जर आत्ताच येणार असेल तर तुमचं ह्याच ट्रेनिंगच्या पॅरल मध्ये ते पण स्टार्ट होईल. सर मग आम्ही करायची का नाही ट्रेनिंग? आता मी तेच सरांशी बोललोय की नेमकं काय आहे यांचं ते. तर मे बी तुम्हाला तुमच्या जमीर सरांकडून एक मेल येईल, त्याच्यामध्ये ते तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करतील. देन यू कॅन डिसाइड व्हॉट विल बी द नेक्स्ट प्लॅन. तर असं म्हणजे दुसरे ट्रेनर का असे ना सर, पण पायथॉन केलं तर आम्हाला फायदा होईल सर. हा ते होईल, पण त्याच्यासाठी ते तुमच्या इन्स्टिट्यूटने एक्सेप्ट केलं पाहिजे ना. हो बरोबर आहे सर. है की नाही. कारण जर इन्स्टिट्यूटचा प्लॅन असा आहे की जर तुमच्याकडे येणाऱ्या कंपन्या जर जावावर येत असतील तर ते डॉटनेट आणि पायथॉन साठी आता का प्रिफरन्स देतील? कारण त्यांना 100 स्टुडंट मधून कमीत कमी 50 स्टुडंट तर या प्लेसमेंटला त्यांना लागले पाहिजे. बरोबर बरोबर. तर तुम्हाला आयडिया त्यावेळी नव्हता क्रॅश कोर्स आहे तो? हॅलो. So let's continue. Hello sir. येस. तर कंटिन्यू करते सर सेशन. हा कंटिन्यू करतो. मी तुम्हाला जस्ट आता एक आयडिया देतो. तुमचा जर काही व्हॉट्सअप ग्रुप असेल काही असेल तर तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये शेअर करून द्या. ओके. बेसिकली आपले टॉपिक्स काय काय असणार आहेत ते तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतो. मी काय काय तुमचं कव्हर करणार आहे. जस्ट मिनिट. जस्ट
Okay, just let me share this screen again. Just a minute, huh? Okay. I'm unable to share my screen. Okay, I will just pass through the message only. Okay, first we cover core Java. Second, advanced Java. Advanced Java we cover JDBC, servlet, JSP. Okay, then Spring, then Hibernate, then JPA. Okay, and last one is a Spring Boot and microservice. Okay, बेसिकली ये हमारे टॉपिक्स रहेंगे. कोर जावा में बेसिक कंसेप्ट्स रहेंगे आपके, ऑल कंसेप्ट्स. व्हाट इज अ क्लास, व्हाट इज इनहेरिटेंस, एक्सटेंड्स क्लास, एक्सेप्शंस, ओके, स्ट्रिंग, then file handling, string handling, then inner classes, Java 8 features. Okay, then we create database, store the data into the database, then servlets, create the servlet applications. Okay, accept the data from the client, perform the operation on data through the servlets. Okay, we create the dynamic web pages by using JSP files. Okay, then we cover the Spring framework, Spring Core, Spring DAO, Spring data access object or Spring JPA. Okay, then Hibernate, ORM, single first level cache, second level cache. Okay, then by using JPA we perform some methods. Okay, like a save data, fetch data, sorting data, searching data. Okay, that things. Okay, then Spring Boot and microservices. Through the Spring Boot we create the real-time application. Nowadays Java, all the applications work through the Spring Boot and microservices, and through the Spring Boot microservices we can perform the operations on that. Okay, means we create the microservices by using REST APIs, by create the Spring Boot applications by using IDE or Spring Boot initializer, and create the applications as per the interview perspective. We design the course on this ones. Okay, and means basically you just see the title is based same things, C++ and Java. This is the crash course, 15 days crash course on that technologies. Okay. Yes, sir. हॅलो सर. Yes. सर ऍक्च्युली माझा क्वेश्चन आहे की आता हम्म. सर सारखं ग्रुपवरती ड्राईव्ह वगैरे पडतात आणि कॅम्पस रिक्वायरमेंट वगैरे येतात तर ना
आता एक कॅम्पस रिक्वायरमेंट निघाली ना, त्यामध्ये ते डिस्क्रिप्शन मध्ये देतात की बेसिक नॉलेज C++ पाहिजे. मग दुसऱ्या रिक्वायरमेंट देतात की त्यांना जावा नोड.js पाहिजे. परत दुसरी रिक्वायरमेंट आली की पायथॉन पाहिजे. आणि एकदम म्हणजे एक्झाम 10-12 दिवसामध्ये आलेली असते. मग त्यावेळेस कसं प्रिपरेशन करायचं की सगळे लँग्वेज आपण करू शकतो का 10 दिवसामध्ये? नाही ना, नाही तुम्हाला सगळ्या लँग्वेज करायच्याच नाही. तर जर तुमचा हे बघा, जर तुम्ही पायथॉन कडे जाणार असाल तर तुम्ही पायथॉन परफेक्ट करून ठेवा. जर तुम्ही हा. जावाकडे येणार असाल तर तुम्ही जावा परफेक्ट करून ठेवा. आता काय होणार, जशी कंपनी येईल तशा तुमच्या रिक्वायरमेंट चेंज होत आहेत. बरोबर, काही कंपन्यांना जावाचे डेव्हलपर पाहिजे असतात, काहींना पायथॉनचे पाहिजे असतात, काहींना फ्रंट टेक्नॉलॉजीचे पाहिजे असतात, जसे की Node.js, Angular, React त्यांचे हवे असतात. हा. मग तसेच तुमच्या त्या ह्याच्यानुसार तुमचा सिलेबस डिझाईन होईल ना. सर. सर आता ह्याच्या म्हणलं ना की नवीन नवीन ड्राईव्ह मध्ये नवीन नवीन हे असतात टेक्नॉलॉजीज. सर त्यांना हे म्हणजे कन्सेप्ट माहित नाही वाटतं मे बी, कारण ते वेगळे वेगळे रिक्रुटमेंट जशा असतात त्यांच्याकडे रिक्वायरमेंट त्यानुसार टेक्नॉलॉजीनुसार ते ड्राईव्ह निघत असतात. तेच सांगितलं मी आता. कारण प्रत्येक कंपनीला प्रत्येक वेगवेगळा कॅन्डिडेट हवा असतो. ज्यांना जसा हवाय ते तसा त्यांचे क्रायटेरिया देणार. याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही एकच डेव्हलपर सगळ्या कंपनीकडे जा. आणि ते पॉसिबल बी नाही ना की एकटा डेव्हलपर सगळ्या गोष्टी कशा शिकू शकतो. तो एकाच बी मास्टर नाही होणार. है ना. ओके, याच्यामध्ये आणखी कोणाला काही डाऊट्स? मी जो आता तुम्हाला चॅट मध्ये जे टॉपिक सांगितले ते टॉपिक म्हणजे हाय लेवलचे टॉपिक्स आहेत ते खूप. त्याच्यामध्ये इन डेप्थ खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत. त्याच्या आपल्याकडे पीपीटी पण आहेत, प्रोग्राम्स पण आहेत, इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स पण आहेत. म्हणजे तुमची एकदम मी कन्सेप्ट क्लिअर करेन. त्याच्यावर कुठल्या कुठल्या इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स विचारले जातात ते आपण डिस्कस करणार आहेत. आणि असे टॉपिक वाईज पीपीटी वाईज आपण एक एक टॉपिक करत पुढे जाणार आहोत. सर मोस्ट ऑफ द टाइम इन्व्हेस्ट करायचं सर इकडे ऍडव्हान्स जावा मध्ये आणि स्प्रिंग बूट मायक्रो सर्व्हिसेस मध्ये केलं पाहिजे सर. चालेल ना. म्हणजे हा जी कोर जावा आहे ना, बेसिकली मी त्या कोर जावाचं त्या कन्सेप्ट आहेत. एकदा कन्सेप्ट सांगून तुम्हाला इंटरव्ह्यूचे क्वेश्चन सांगायला, म्हणजे ऍज अ फ्रेशर तुम्हाला ते पण विचारणार आहेत. म्हणून त्याच्यावर आपण एक 2 ते 3 दिवस आपण त्याच्यावर इन्व्हेस्ट करू, एक 10 तासपर्यंत. सर त्यांनी कोर जावाचे क्वेश्चन एक पण नाही विचारला, जसं की अरे स्ट्रिंग उप्स कन्सेप्ट अरेंज तुम्हाला आता क्वेश्चन कसे असतात कोर जावाचे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इंटरफेस अँड ऍब्स्ट्रॅक्ट क्लास? Why we use the abstract class or why we use the interface? Okay, where to use the real time in your application use to OOPS principles. असे क्वेश्चन्स असतात हो ने. Then what is the